प्रॉब्लेम्स आहेत आपले डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, पेज नंबर 12 वरचा. आणि यामध्ये तुम्हाला कुठले कुठले रूल्स यूज करायचे आहेत ते व्यवस्थित पाहायचं आणि आन्सर काढायचे असतात. अगदी सोपी आहे. y इज इक्वल्स टू तुम्हाला काय दिलेलं आहे, x² प्लस 4x प्लस 1 होल क्यूब प्लस x³ मायनस 5x मायनस 2 टू द पॉवर 4 या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. आता याला जर तुम्ही u कन्सिडर केलेला असेल तर हा u चा पॉवर झालेला आहे 3 किंवा x जर कन्सिडर केला आहे तर x चा पॉवर झालेला आहे 3. म्हणजेच यामध्ये कुठला रूल यूज कराल, दॅट इज x टू द पॉवर n म्हणजेच n इंटू x टू द पॉवर n मायनस 1 हा रूल तुम्ही यूज करता. बरोबर आहे. सो डिफरन्शिएट y with respect to x. Differentiate y with respect to x. So dy by dx is equals to derivative of this whole term म्हणजेच d dx of x² plus 4x plus 1 whole cube plus x³ minus 5x minus 2 whole to the power 4 bracket complete. Okay. And now what is the derivative of this term? समजा हा जर x असेल तर x चा क्यूब झाला म्हणजेच n into x to the power n नुसार काय होणार, 3 into this bracket that is x² plus 4x plus 1 to the power 3 minus 1 that is 2. हा डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग कशानुसार घेतलाय, पॉवर नुसार. आपल्याला आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे. सो d dx of x² plus 4x plus 1. Okay. After that, same procedure follow here. Okay, plus 4 into x³ minus 5x minus 2 to the power 3 and the derivative of d dx of x³ minus 5x minus 2. Okay, and now 3 into x² plus 4x plus 1 whole square and the derivative of this term is what? x² चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे twice x, 4x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 4. कारण तुम्हाला माहिती आहे the derivative of d dx of kx answer is always k. Answer is always k. आणि म्हणून इथे काय झालेलं आहे, that is 2x plus 4. Okay, plus 4 into x³ minus 5x minus 2 whole cube and the derivative of this x³ is 3x². x³ चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 3x² आणि -5 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे -5 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह तो आहे 0. बरोबर. आता यामध्ये 2 आणि 4 या दोघांमधून काय कॉमन निघतोय, दॅट इज 2. सो 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 6 झालेला आहे. त्याच्यानंतर इथे किती झालाय, x plus 2. त्यानंतर ही टर्म म्हणजे x² plus 4x plus 1 whole square. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत इकडे आपण काय करू शकतो, तर 4 into 3x² minus 5 into x³ minus 5x minus 2 whole cube and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम, y is equals to 1 plus 4x to the power 5 into 3 plus x minus x² to the power 8. आणि आता याला आपल्याला सिंप्लिफाय करायचंय, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय झालंय, याचं आणि याचं तुम्हाला काय दिसतंय, हे मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट रूल. आणि प्रॉडक्ट रूल काय असतो, तर d dx of u into v u into dv by dx plus v into du by dx हा झालेला आहे प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल काय आहे, u into v म्हणजे u into dv by dx plus v into du by dx. This is the product rule. But according that product rule, what happened? Now differentiate y with respect to x. या वेळेला आपण डिफरन्शिएट करतो आहे with respect to x ने. So dy by dx is equals to d dx of the whole function म्हणजेच 1 plus 4x to the power 5
into 3 plus x minus x square to the power 8. ओके, हा झालेला आहे u आणि हा झालेला आहे v आणि त्यानुसार काय होणार मग फर्स्ट फंक्शन 1 plus 4x to the power 5 into derivative of second function म्हणजे 3 plus x minus x square to the power 8 plus second function that is 3 plus x minus x square to the power 8 into derivative of first function that is 1 plus 4x to the power 8. ओके, तर या पद्धतीने आपल्याला स्वतःला हे करायचं आहे. मग आता इथे काय होणार that is 1 plus 4x to the power 5 into what is the derivative of this term. आता हा जर x असेल तर त्याचा पॉवर काय झाला 8. सो 8 into म्हणजे x to the power n चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे that is n into x to the power n minus 1. त्यानुसार काय होणार तर 3 plus x minus x square to the power 8 minus 1 म्हणजे 7 plus 3 plus x minus x square to the power 8 and the derivative of this term. आता यामध्ये एक मिस्टेक आपली होऊन राहिलेली होती. अकॉर्डिंग पॉवर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, मग d dx ऑफ काय झालेला आहे 3 plus x minus x square बरोबर plus 3 plus x minus x square to the power 8 and the derivative of this term that is what इथे किती आहे पॉवर 5 आहे बरोबर, कारण 1 plus 4x to the power 5. मग आता इथे काय झालेलं आहे हा जर x असेल तर x चा पॉवर काय झाला 5 म्हणजे 5 into 1 plus 4x to the power 4 and the derivative of 1 plus 4x 1 plus 4x चा परत आपण काय घेतला आहे डेरिव्हेटिव्ह. मग हा जो 8 आहे त्याला मी समोर लिहितोय चालेल. मग काय झालेलं आहे 1 plus 4x to the power 5 into काय झालेलं असेल तर 3 plus x minus x square to the power 7. and what is the derivative of this term. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय तर 3 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, तो मी लिहिणार नाही. x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1 आणि x square चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे twice x. त्यानंतर प्लस यामध्ये 3 plus x minus x square to the power काय झाला 8. हा 5 समोर घेतोय चालेल आणि इथे 1 plus 4x to the power 4 as it is. ओके, and the derivative of this term 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 4. पहा यामध्ये आता तुम्हाला काय दिसत आहे जसं इथे तुम्हाला काय काय दिसतो म्हणजेच 8 into याला रिअरेंज करतोय 1 minus 2x त्यानंतर 1 plus 4x to the power 5 into 3 plus x minus x square to the power 7 plus 5 4 चा 20 into काय झालेलं आहे 1 plus 4x to the power 4 into 3 plus x minus x square to the power 8 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर आणि या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. काय केलं लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. ओके, यामध्ये कॉमन वगैरे काही काढण्याची गरज नाहीये, जसं आन्सर तुम्हाला इथे भेटते त्या पद्धतीने ठेवलं तरीही चालतं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y is equals to x upon root of 7 minus 3x. ओके, y is equals to x upon root of 7 minus 3x या पद्धतीने आहे. तर आपण आता इथे कोशंट रूल यूज करतोय कारण दोघांचं काय दिसते तुम्हाला डिव्हायडेशन आणि म्हणून कोशंट रूल काय होतो d dx of u upon v is equals to v square v into du by dx minus u into dv by dx. या पद्धतीने आपण कोशंट रूल यूज करत आहे. मग कोशंट रूल नुसार काय होणार डिफरन्शिएट y with respect to x. सांगा आता कोशंट रूल काय होईल dy by dx is equals to derivative of this term म्हणजेच denominator square so root of 7 minus 3x चा whole square. त्यानंतर denominator म्हणजेच root of 7 minus 3x into derivative of numerator म्हणजेच dx by dx minus numerator into derivative of denominator that is 7 minus 3x.
बरोबर आहे. आता यामध्ये होतं काय, हा स्क्वेअर जर स्क्वेअर रूट सोबत गेला तर कॅन्सल झालेला आहे, म्हणजे 7 - 3x झालेला आहे. क्लिअर. त्याच्यानंतर dx by dx दॅट इज 1 झालेला आहे, म्हणजे तिथे किती झालं, रूट ऑफ 7 - 3x. त्यानंतर मायनस x इंटू अकॉर्डिंग रूट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x म्हणजे 1/2 इंटू रूट ऑफ x, हे तुम्हाला माहिती आहे. मग हा रूल जर आपण यूज केला तर 1 काय होणार, 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x होणार असं. त्याच्यानंतर आता रूट नुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, तर 7 - 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो d dx ऑफ 7 - 3x चालेल. म्हणजेच 7 - 3x आणि इथे काय झालेलं आहे, दॅट इज रूट ऑफ 7 - 3x मायनस x upon 2 into root of 7 - 3x and the derivative of 7 - 3x is 0. 7 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि -3x चा डेरिव्हेटिव्ह झाला आहे -3. बरोबर आहे. आता इथे काय होतं, व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये एलसीएम काय झालेला आहे, पहिले तर मी याला थोडंसं परत लिहून काढतो आहे. रूट ऑफ 7 - 3x मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस 3x अपॉन काय झालेला आहे, 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x डिवायडेड बाय काय झालेला आहे, 7 - 3x झालेला आहे. आता सांगा इथे काय होईल, हा एलसीएम जर आपण घेतलेला असेल तर 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x इंटू रूट ऑफ 7 - 3x म्हणजेच काय झालंय, 7 - 3x झालेला आहे. त्यानंतर प्लस इथे किती असणार, 1 इंटू 3x म्हणजे काय झालं, 3x बरोबर. डिवायडेड बाय काय झाले आहे, तर डिवायडेड बाय झालेला आहे, डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x, कारण यामध्ये आपण एलसीएम काय घेतलेला आहे, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलेलं असेल तर 2 इंटू रूट ऑफ 7 - 3x इंटू दिस टर्म that is 2 times root of 7 - 3x into root of 7 - 3x that is 7 - 3x आणि प्लस 3x डिवायडेड बाय काय झालेलं आहे, 7 - 3x झालेलं आहे. सो हा टर्म जर याच्यासोबत गेलेला आहे 2 इंटू, लक्षात घ्या 7 - 3x इंटू याचा अर्थ झालेला आहे 7 - 3x टू द पॉवर 1/2, इथे झालेला आहे 1, म्हणजे या दोघांची आपण ऍडिशन जर केली तर 7 - 3x टू द पॉवर 1 प्लस 1/2 म्हणजेच किती झालेलं आहे, 3/2 झालेलं आहे. किती झालेलं आहे, 3/2 म्हणजे 7 - 3x टू द पॉवर झालेला आहे 3/2 बरोबर. 2 7 जार किती होतात, 14 मायनस 2 3 जार किती झाले, 6x आणि प्लस 3x. ओके, हे लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. ही टर्म याच्यासोबत जर गेली तर लॉज ऑफ इंडायसिस तुम्हाला माहिती आहे, या लॉज ऑफ इंडायसिस नुसार इथे आपण काय केलेलं आहे, a टू द पॉवर m प्लस n केलेला आहे आणि त्यानुसार आपण आन्सर काढलेला आहे. आता इथे काय होतं रे, 14 मायनस 6x प्लस 3x म्हणजे मायनस 3x डिवायडेड बाय 2 इंटू 7 - 3x टू द पॉवर 3/2 अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. अरे बाळांनो, y इज इक्वल्स टू यामध्ये काय काय दिलेलं आहे, x³ - 5 टू द पॉवर 5 डिवायडेड बाय x³ + 3 चा होल क्यूब आणि याला आता सिम्प्लिफाय करायचं आपल्याला, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिले आपल्याला काय दिसते की दोन फंक्शनचं डिव्हायडेशन म्हणजे याचा अर्थ काय झालाय, कोशंट रूल. सो d dx ऑफ u अपॉन v म्हणजेच काय झालं, v स्क्वेअर डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, या पद्धतीने होतोय बरोबर. लक्षात ठेवत असताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या पद्धतीने म्हणतो आहे, डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर,
या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. सो differentiate y with respect to x, and so dy by dx is equals to derivative of this whole term, that is ddx of x cube minus 5 whole to the power 5 upon x cube plus 3 to the power 3 and bracket complete. आता यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, इथे आपण काय केलेलं आहे, कोशंट रूल यूज केलेला आहे. सो डिनॉमिनेटर स्क्वेअर याचा स्क्वेअर जर झाला तर आपल्याला लॉज ऑफ इंडायसेस हा वापरायचा आहे, दॅट इज a टू द पॉवर m into n. पण मी याचा जर स्क्वेअर केला तर हा झाला a टू द पॉवर m टू द पॉवर m, म्हणजे a टू द पॉवर m into n, म्हणजे 3 टू जार किती झाले 6. सो x क्यूब प्लस 3 चा होल टू द पॉवर 6. मग डिनॉमिनेटर into derivative of numerator minus numerator into derivative of denominator. प्रॉब्लेम ज्यावेळेस असतात तर एखादा जरी प्लस किंवा मायनस झालेला असेल किंवा पॉवर चेंज झालेला असेल आपल्या चुकीने तर आन्सर चुकतात. म्हणून प्रॉपरली व्यवस्थितपणे लक्ष द्या. ओके, आता इथे काय काय होतंय, x क्यूब प्लस 3 टू द पॉवर 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म अकॉर्डिंग पॉवर नुसार काय झालेलं आहे, x टू द पॉवर n म्हणजे n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. सो 5 इंटू x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 5, बरोबर आहे. याचा पॉवर 5 इंटू x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म minus this term as it is, x cube minus 5 चा power 5 into derivative of this term म्हणजे काय आलं 3 into x cube plus 3 चा whole square, कारण यामध्ये पॉवर 1 ने कमी होतो आणि हा पॉवर सोबत येतो आहे. आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्या तर x cube plus 3 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे and divided by this term, that is x cube plus 3 चा power 6. बरोबर. आता यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल, 5 सुरुवातीला घेतो आहे, त्यानंतर कुठली टर्म आहे x क्यूब प्लस 3 टू द पॉवर 3, x क्यूब प्लस 3 टू द पॉवर 3. ओके, त्यानंतर x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4, x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 into derivative of x cube minus 5, that is 3x square, then minus 3, okay, into x cube minus 5, x cube minus 5 to the power 5 into x square plus 3 चा square, x square plus 3 चा whole square, x cube plus 3 चा whole square. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह होतो आहे 3x स्क्वेअर आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 डिवाइडेड बाय x क्यूब प्लस 3 आणि त्याचा पॉवर 6. आता इथे व्यवस्थित पहा काय काय होतं. 5 3 जार 15, बरोबर. त्यानंतर हा x स्क्वेअर, त्यानंतर ही टर्म x क्यूब प्लस 3 चा होल क्यूब into x cube minus 5 चा power 4, त्यानंतर minus 3 3 जा 9 x square into x cube minus 5 चा power 5 into x cube plus 3 चा whole square divided by x cube plus 3 चा power 6. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आता या दोघांमधून काय कॉमन निघालेलं आहे, दॅट इज 3. x स्क्वेअर कॉमन निघतो, त्यानंतर x क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर कॉमन निघालेला आहे आणि त्यानंतर x क्यूब मायनस 5 टू द पॉवर 4 कॉमन निघालेला आहे. बरोबर. इथे पॉवर 3 आहे, इथे 2 आहे तर 2 कॉमन काढलेला आहे. इथे पॉवर 4 आहे, इथे पॉवर 5 आहे तर 4 कॉमन काढलेला आहे. मग इथे राहिलं काय इन द बिग ब्रॅकेट 3 5 जार 15, सो 5 x स्क्वेअर आलेला आहे, इथे पॉवर कमी झालाय म्हणजे x क्यूब प्लस 3, बरोबर. त्याच्यानंतर मायनस
3 3 जार 9 सो 3 त्याच्यानंतर x क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे हा आलेला आहे म्हणजे ही टर्म आली दॅट इज x क्यूब मायनस 5 चा पॉवर 5 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय x क्यूब प्लस 3 चा पॉवर 6 मग आता इथे सांगा x क्यूब प्लस 3 टू द पॉवर 6 त्यानंतर 3x स्क्वेअर इंटू x क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर इंटू x क्यूब मायनस 5 चा पॉवर 4 अँड नाउ इन द ब्रॅकेट 5x क्यूब आता इथे किती राहणार फक्त 3 टर्म थोडीशी जरी मिस्टेक झाली तर माफ करत नाही गणित 5 इंटू x क्यूब प्लस 5 3 जार 15 मायनस 3 into x cube that is 3x cube 3 3s are 15 3 5s are 15 3 5s are 15 ओके आणि मायनस इंटू मायनस काय झालं प्लस आता पहा बाळांनो काय होतं इथे पॉवर किती आहे 2 इथे पॉवर 6 आहे म्हणजेच हा कॅन्सल होऊन इथे पॉवर किती बनेल 4 x cube plus 3 to the power 4 मग इथे टर्म काय राहिलेली आहे 3 into x square into x cube minus 5 to the power 4 into राहिलेला आहे 5x cube minus 3x cube म्हणजे 2x cube plus 15 plus 15 that is plus 30 बरोबर आता यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो काढलं तरी चालतं म्हणजेच 2 जर कॉमन काढला तर 2 3 जार किती आले 6 x square into x cube minus 5 to the power 4 into x cube plus 15 कारण 2 कॉमन काढले आणि इथे x cube plus 3 to the power 4 and this much is the answer या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप प्लस मायनस मध्ये कुठे चुकवू नका y is equals to 1 plus sin square x into 1 plus cos square x whole cube इथे स्क्वेअर आहे पारे बांधलो आता 1 plus sin square x whole square आणि 1 plus cos square x whole square आता इथे सिम्प्लिफाय वगैरे काही करत बसू नका सरळ सरळ काय होतं प्रॉडक्ट रूल हा झालेला आहे फर्स्ट फंक्शन आणि हा झालेला आहे सेकंड फंक्शन सो यूज द प्रॉडक्ट रूल प्रॉडक्ट रूल काय असेल d dx of uv is equals to u into dv by dx plus v into du by dx हा झालेला आहे प्रॉडक्ट रूल त्यानंतर यांचा पॉवर येतो आहे म्हणजे पॉवरचा आपण डेरिव्हेटिव्ह x टू द पॉवर n म्हणजे n into x टू द पॉवर n - 1 हा रूल यूज करतो आहे साइन आलेला आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय झालेला आहे दॅट इज cos ऑफ x आणि परत cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे तर दॅट इज मायनस sin ऑफ x तर हे सर्व रूल्स तुम्हाला यामध्ये या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे आहे आणि हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे अगदी सिंपल आहे नाउ डिफरन्शिएट y with respect to x we get differentiate y with respect to x म्हणजेच काय आला dy by dx is equals to derivative of this term that is first function 1 plus sin square x whole cube whole square into derivative of second function that is 1 plus cos square x whole cube plus second function that is 1 plus cos square x whole cube into derivative of first function that is 1 plus sin square x whole square first function into derivative of second function plus second function into derivative of first function and so आणि म्हणून इथे काय होणार 1 plus sin square x whole square into derivative according x to the power n नुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे सो 3 into 1 plus cos square x to the power 2 कारण पॉवर कितीने कमी झालाय 1 ने आता अकॉर्डिंग पॉवर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म दॅट इज 1 plus cos square x plus this term as it is that is 1 plus cos square x whole cube and the derivative of this term that is 2 into 1 plus sin square x to the power 1 लिहिण्याची गरज नाही and the derivative of 1 plus sin square x ठीक आहे आता यामध्ये काय होतं
3 constant 1 plus sin square x whole square into 1 plus cos square x whole square into आता याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि 0 मी लिहत नाही cos square x चा डेरिव्हेटिव्ह 2 into cos of x 2 into cos of x आणि cos of x चा डेरिव्हेटिव्ह झाला minus sin of x करेक्ट. काय केलं लक्षात आलेलं आहे ब्रॅकेट कुठे मोठा देतो आहे कुठे छोटा देतो आहे ते व्यवस्थित पहा. प्लस 2 into 1 plus cos square x whole cube into 1 plus sin square x and the derivative of this term that is 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि sin square x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 2 times sin of x आणि sin of x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे cos of x ब्रॅकेट कंप्लीट. देन 3 टू जर किती म्हणजे इथे किती झालेलं आहे 3 into 1 plus sin square x whole square into 1 plus cos square x whole square into इथे काय होणार मायनस हा मायनस घेतो आहे 2 times sin of x into cos of x म्हणजे sin 2 theta चा फॉर्म्युला that is sin of 2x त्यानंतर प्लस 2 into 1 plus cos square x whole cube into 1 plus sin square x into sin of 2x बरोबर आहे. आता यामधून काय काय कॉमन निघतो आहे ते आपण पाहू. जसं sin 2x कॉमन आहे सो sin 2x त्याच्यानंतर इथे 1 plus sin square x आहे होल स्क्वेअर 1 plus sin square x म्हणजे 1 plus sin square x 1 plus cos square x whole square इथे 1 plus cos square x whole cube आहे म्हणजे 1 plus cos square x whole square कॉमन काढलेला आहे and now in the big bracket minus 3 into इथे फक्त राहिलेला आहे 1 plus sin square x बरोबर आहे ही टर्म जच्या तशीच प्लस 2 into राहिलेला आहे यामधला हा निघाला म्हणजे काय झाला 1 plus cos square x आणि इथे 1 plus sin square x sin 2x जच्या तसाच. मग इथे काय होतं that is sin 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x whole square त्याच्यानंतर या ब्रॅकेटला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर -3 times sin square x plus 2 times cos square x बरोबर आहे. म्हणजेच sin 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x whole square into -3 plus 2 that is -1 त्याच्यानंतर इथे -3 times sin square x plus 2 times cos square x ओके. आता इथे काय होतं 2 times cos square x ला मी काय लिहितो आहे तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे sin square theta plus cos square theta म्हणजे काय असतो रे 1 म्हणजे याचा अर्थ cos square theta is equals to 1 minus sin square theta असतो असं आणि म्हणून इथे काय झालं 2 into 1 minus sin square x झालेला आहे बरोबर. मग त्यानुसार आपल्याला हा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करायचा आहे म्हणजेच इथे काय काय होईल आता प्रॉपरली व्यवस्थित लक्ष द्या कारण हे प्रॉब्लेम जे आहे स्टेप बाय स्टेप जर सॉल्व केले तर आन्सर सापडतात. sin 2x into 1 plus sin square x 1 plus sin square x into 1 plus cos square x whole square 1 plus cos square x whole square into आता इथे काय आलं -1 -3 times sin square x आणि त्याच्यानंतर 2 times cos square x ला मी लिहितो आहे +2 times 1 minus sin square x चालेल असं व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय लिहिलं मी cos square च्या जागेवरती काय लिहिलेलं आहे 1 minus sin square x according this formula. So sin 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x whole square into आता इथे काय आलं -1 plus 2 म्हणजेच 1 -3 -2 म्हणजे -5 into sin square x and this much is the
आन्सर. कसं केलेलं आहे व्यवस्थित पहा. पहिले या दोघांमध्ये आपण प्रॉडक्ट रूल यूज केलेला आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके. आणि मग स्टेप बाय स्टेप त्याला सिम्प्लिफाय करत गेलेलो आहे. रूल्स कोणते यूज करायचे ते तुम्हाला समोर लिहून दिलेले आहेत. दॅट इज रफ वर्क. ते काय झालेलं आहे रफ वर्क झालेलं आहे. ओके. y is equals to root of cos of x plus root of cos of root of x. अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. पहिले रूट नुसार सांगा बरं व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट. दॅट इज रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1/2 into root of x. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे कोण येतो cos. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x काय होणार मायनस साइन ऑफ x होईल असं. तर आता सांगा इथे काय होईल डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to according this root नुसार काय झालं आहे 1/2 into root of cos of x बरोबर into derivative of cos of x म्हणजे d dx of cos of x plus according root 1/2 into root of cos of root of x into रूट नुसार डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर पहिले इथे आपण काय करतोय स्टेप्स लिहून काढतोय. दॅट इज d dx of डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म म्हणजे dy by dx is equals to d dx of root of cos of x plus root of cos of root of x. आता सांगा बरं इथे काय होतो अकॉर्डिंग रूट नुसार 1/2 into root of cos of x into derivative of cos of x झालेला आहे प्लस according this root 1/2 into root of cos of root of x into derivative of cos of root of x झालेला आहे. बरोबर. आता इथे काय होतं रे व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos of x मायनस साइन ऑफ x अपॉन काय झालेला आहे 2 into root of cos of x प्लस what is the derivative of cos of x that is minus sin of root of x into derivative of root of x that is d dx of root of x divided by काय झालेलं आहे 2 into root of cos of root of x. ठीक आहे. आता इथे काय होतो प्लीज कॉन्सन्ट्रेट अगदी व्यवस्थित लक्ष द्या. या दोघांमध्ये तुम्हाला काय दिसते काहीच नाही दिसत आहे ऍज इट इज मायनस sin of x upon 2 into root of cos of x plus into minus that is minus. आता यामध्ये काय झालेलं आहे sin of root of x into derivative of root of x that is 2 into root of x upon 2 into root of cos of root of x. बरोबर आहे. आता यामध्ये काय होईल minus sin of x upon 2 into root of cos of x त्यानंतर मायनस हा 2 टू जार किती झाले 4 into root of x into root of cos of root of x बरोबर आहे. आणि इथे sin of root of x झालेला आहे. बरोबर. sin of root of x त्यानंतर हा 2 टू जार 4 into root of x cos of root of x into root of x झालेला आहे. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकतो आपण कसं मायनस साइन ऑफ x अपॉन 2 into root of cos of x मायनस साइन ऑफ रूट ऑफ x अपॉन 4 into आता हा जो रूट x आहे त्याला मी या पद्धतीने लिहू शकतो आणि दिस इज दी आन्सर. त्याच्यानंतर काही कॉमन वगैरे काढत बसू नका आणि हे प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व. y is equals to log of काय आहे sec of 3x plus tan of 3x. ओके. आता सांगा याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार डिफरन्शिएट y with respect to x म्हणजेच इथे पहिले log नुसार म्हणजे d dx of log of x काय होतो that is 1/x होतो आहे. d dx of log of x काय होतो 1/x
त्यानंतर sec of 3x म्हणजे d dx of sec of x काय असतो, that is sec of x into tan of x असतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x काय असतो, तर that is sec square x. तर हे जे तीन रूल्स आहे, हे तीन रूल्स, तीन रिझल्ट्स आपल्याला इथे यूज करायचे. So dy by dx is equals to derivative of this term, derivative of d dx of log of sec of 3x plus tan of 3x. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना अकॉर्डिंग दिस लॉग नुसार काय झालंय, 1 अपॉन sec of 3x plus tan of 3x into derivative of d dx of sec of 3x plus tan of 3x. ओके, काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. ओके, मग आता यामध्ये काय होईल, पहिले आपण लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 1 अपॉन sec of 3x plus tan of 3x झालेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. मग इथे काय होतो, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sec of 3x? अकॉर्डिंग दॅट sec of 3x into tan of 3x and the derivative of 3x, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्रत्येक फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of 3x, 3x चा tan of x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, sec square x. सो sec square of 3x into derivative of 3x बरोबर आहे, डिवाइडेड बाय काय आहे का, यस, डिवाइडेड बाय दिस टर्म, दॅट इज sec of 3x plus tan of 3x. आता एवढं झाल्यानंतर इथे काय होतं, 3x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 3 into sec of 3x into tan of 3x plus sec square of 3x into derivative of 3x is 3 बरोबर अपॉन sec of 3x plus tan of 3x. आता या दोघांमधून काय कॉमन निघतो आहे ते पहा, दॅट इज 3 into sec of 3x कॉमन काढलेला आहे, म्हणजे इथे काय आलं तर tan of 3x plus sec of 3x divided by sec of 3x plus tan of 3x. आता मला तुम्ही सगळ्या दोन्ही टर्म सारख्या झालेल्या आहे, म्हणजे इथे काय आलं 3 times sec of 3x झालेला आहे बरोबर, आणि हेच आपलं काय झालंय आन्सर, कारण याच्यानंतर काही आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही. पहिले लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, त्यानंतर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, sec of x चा डेरिव्हेटिव्ह होतो आहे sec of x into tan of x आणि tan of x चा डेरिव्हेटिव्ह होतो आहे sec square x. ते रिझल्ट्स यूज केले आणि मग आन्सर आपण काढलेला आहे. आता यामध्ये असं म्हणू नका की इथे tan of 3x पहिले आहे तर 2 अधिक 3 म्हणा काय, 3 अधिक 2 म्हणा काय, शेवटी 5च येणार आहे. म्हणजे कुठल्याही रिअल नंबरची ऍडिशन ही नेहमी कोम्युटेटिव्ह असते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. प्रॉब्लेम आहे y is equals to 1 plus sin of x degree upon 1 minus sin of x degree. म्हणजेच रूल यूज करायचा आहे कोशंट रूल, डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, हा कोशंट रूल आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो डिफरन्शिएट y with respect to x, y ला डिफरन्शिएट करा with respect to x ने. सो dy by dx is equals to कोशंट रूल आपल्याला यूज करायचा आहे, that is 1 minus sin of x degree whole square, denominator square, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator, that is 1 minus sin of x degree. परत लक्षात द्या, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator. आता इथे काय होतं ते व्यवस्थित लक्षात घ्या, 1 minus sin of x degree into derivative of this, 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि sin of x degree चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे cos of x degree.
कारण तुम्हाला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन असतो कॉस आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस असतो साइन, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय असतो मायनस साइन. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, साइन चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे कॉस आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे d dx ऑफ x डिग्री. ओके, मायनस 1 प्लस साइन ऑफ x डिग्री इनटू परत 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि मायनस साइन ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह झाला आहे मायनस कॉस ऑफ x म्हणजे कॉस ऑफ x डिग्री. आता 0 लिहिण्याची गरज नाही, मी 0 लिहित नाही, म्हणजे इथे मायनस कॉस ऑफ x डिग्री झालेला आहे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस साइन ऑफ x डिग्री होल स्क्वेअर. आता इथे काय काय होतं, 1 मायनस कॉस ऑफ x डिग्री पहिले लिहितोय इनटू 1 मायनस साइन ऑफ x डिग्री इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिग्री. x डिग्रीचं कन्वर्शन करा रेडियन मध्ये म्हणजे पाय x अपॉन 180 झालेलं आहे. डिग्रीचं कन्वर्शन रेडियन मध्ये तुम्हाला माहित आहे, डिग्रीचं कन्वर्शन जर रेडियन मध्ये करायचं असेल तर आपण त्याला कशाने मल्टिप्लाय करतो, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो, ते आपण केलेलं आहे. मायनस मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस कॉस ऑफ x डिग्री इंटू 1 प्लस साइन ऑफ x डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म दॅट इज d dx ऑफ x पाय म्हणजे पाय x अपॉन 180 डिवाइडेड बाय 1 मायनस साइन ऑफ x डिग्री होल स्क्वेअर. आता व्यवस्थित लक्ष द्या इथे काय काय होतं. कॉस ऑफ x डिग्री कॉमन निघतो, त्याच्या आधी cos of x degree into 1 minus sin of x degree into derivative of this pi upon 180 is a constant, so pi upon 180 plus cos of x degree into 1 plus sin of x degree and derivative of pi x upon 180 is pi upon 180 divided by 1 minus sin of x डिग्री होल स्क्वेअर. बरोबर आहे, दॅट इज इक्वल्स टू. आता इथे काय होतो, त्या दोन्ही टर्म मधून आपण पाय इंटू कॉस ऑफ x डिग्री डिवाइडेड बाय 180 कॉमन काढलेला आहे. पाय अपॉन 180 इंटू कॉस ऑफ x डिग्री कॉमन काढला म्हणजे इथे राहिला 1 मायनस साइन ऑफ x डिग्री, त्याच्यानंतर प्लस 1 प्लस साइन ऑफ x डिग्री divided by 1 minus sin of x डिग्री होल स्क्वेअर. काय काय केलेलं आहे परत लक्षात द्या. त्या दोघांमधून आपण काय कॉमन काढलं आहे, पाय इंटू कॉस ऑफ x डिग्री अपॉन 180 1 मायनस साइन ऑफ x डिग्री प्लस 1 प्लस साइन ऑफ x डिग्री. आता यामध्ये काय काय कॅन्सल झालं, दिस टर्म 1 प्लस 1 दॅट इज 2 2 90 जा, सो पाय अपॉन 90 झालेला आहे इंटू कॉस ऑफ x डिग्री झालेला आहे इंटू झालेला आहे 1 प्लस 1 मायनस साइन ऑफ x डिग्री होल स्क्वेअर. बरोबर आहे, 1 मायनस साइन ऑफ x डिग्री होल स्क्वेअर अँड दिस मच इज द आन्सर. हे झालेलं आहे आपलं आन्सर. परत लक्षात घ्या, यामध्ये ज्यावेळेस आपल्याला x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काम पडलं त्यावेळेस त्या डिग्रीचं कन्वर्शन आपण रेडियन मध्ये केलेलं आहे आणि असंच आपल्याला इंटिग्रेशन मध्ये सुद्धा करायचं असते. अरे y is equal to cot of log of x by 2 minus log of cot of x by 2 या पद्धतीने आहे. पहिले cot अनुसार डेरिव्हेटिव्ह काय होतोय, d dx of cot of x is minus cosec square x. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ x काय असतो, मायनस cosec स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x काय असतो, दॅट इज 1 अपॉन x. ठीक आहे ना, तर हे दोन्ही रूल त्यामध्ये यूज करायचे. सो डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to d dx of cot of log of x by 2 minus log of cot of x by 2 ब्रॅकेट कंप्लीट. काय केलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. आता अकॉर्डिंग कॉट नुसार काय झालेलं आहे, मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ x बाय 2
into derivative of d dx of log of x by 2 minus log नुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे 1 अपॉन log नुसार 1 upon cot of x by 2 and again we take the derivative of cot of x by 2. Are you understand? काय काय केलं स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या. According cot minus cosec square of log of x by 2 into derivative of log of x by 2 minus log नुसार 1 upon cot of x by 2 into derivative of cot of x by 2. So minus cosec square of log of x by 2 into derivative of that. 1 by 2 is a constant. 1 by 2 is a constant. Log of x are derivative 1 upon x. Then minus 2 upon cot of x into 1 by 2 and the derivative of cot is minus cosec square x. बरोबर आहे. आता इथे काय होतं? That is 2 हा 2 काय झाला कॅन्सल्ड म्हणजे तिथे आपण काय काय लिहू शकतो मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ log of x by 2 divided by 2x minus into minus that is plus 2 to get cancelled cosec square x upon cot of x cosec square upon cot of x मग इथे काय आलं minus cosec square of log of x divided by 2x बरोबर आहे प्लस 1 upon cot म्हणजे tan of x into cosec square of x and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. एनी डाऊट? काय काय केलं लक्षात आलेलं आहे. y is equals to e to the power 2x minus e to the power minus 2x divided by e to the power 2x plus e to the power minus 2x. लक्षात घ्या जर दिलेलं फंक्शन आपल्याला सिंप्लिफाय करता येत असेल तर आपण करायला पाहिजे. याचा अर्थ काय झालेला आहे e to the power minus m ला आपण 1 upon e to the power m घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजेच e to the power 2x minus 1 upon e to the power 2x लिहितो upon e to the power 2x plus 1 upon e to the power 2x लिहिलेला आहे. यामध्ये एलसीएम काय झालेला आहे e to the power 2x. आता मी काय करतो आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला e to the power 2x ने मल्टिप्लाय करतो. कोणाला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कशाने e to the power 2x म्हणजे हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल आणि तुम्हाला माहित आहे e to the power 2x into e to the power 2x अकॉर्डिंग लॉज ऑफ इंडायसेस काय झालेला आहे e to the power m plus n झालेला आहे म्हणजे e to the power काय झालेला आहे 4x. बरोबर. म्हणजे इथे काय झालेला आहे e to the power 4x minus 1 divided by e to the power 4x plus 1 झालेला आहे. आता एवढं लक्षात आलेलं आहे. इथे काय केलं आपण by multiplying to numerator and denominator by e to the power 2x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला e to the power 2x ने मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीने आपल्याला टर्म भेटली आणि आता आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. Now differentiate y with respect to x. Differentiate y with respect to x. So dy by dx is equals to d dx of e to the power 4x minus 1 divided by e to the power 4x plus 1 bracket complete. बरोबर आहे. आता यामध्ये कोशंट रूल आपल्याला यूज करायचा आहे. कोणता रूल? कोशंट रूल. तुम्हाला माहित आहे कोशंट रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ u upon v denominator square dy by dx is equals to denominator square. denominator कोण आहे e to the power 4x plus 1 चा whole square. denominator e to the power 4x plus 1 into derivative of numerator म्हणजे e to the power 4x minus 1 minus numerator into derivative of denominator म्हणजे e to the power 4x plus 1. बरोबर आहे. That's why. 1 upon e to the power 4x plus 1 minus 1 into derivative of numerator into derivative of denominator म्हणजे e to the power 4x plus 1 minus numerator into derivative of denominator म्हणजे e to the power 4x plus 1 बरोबर आहे. 1 upon e to the power 4x plus 1 minus 1 into derivative of denominator म्हणजे e to the power 4x plus 1 minus 1 into derivative of denominator म्हणजे e to the power 4x plus 1 बरोबर आहे. That's why.
आता इथे काय होणार e टू द पॉवर 4x प्लस 1 चा होल स्क्वेअर e टू द पॉवर 4x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह झाला e टू द पॉवर x म्हणजे e टू द पॉवर 4x इंटू 4x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 4 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 मायनस e टू द पॉवर 4x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 4x e टू द पॉवर 4x इंटू काय झालेला आहे 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. आता यामधून काय कॉमन निघतो आहे ते पहा 4 इंटू e टू द पॉवर 4x इज द कॉमन टर्म. मग इथे राहिलं काय तर व्यवस्थित लक्ष द्या e टू द पॉवर 4x प्लस 1 त्यानंतर मायनस e टू द पॉवर 4x मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस 1 बरोबर आहे डिवाइडेड बाय e टू द पॉवर 4x प्लस 1 चा होल स्क्वेअर. देन व्हॉट 4 into e to the power 4x into 1 plus 1 that is 2 divided by e to the power 4x plus 1 चा whole square. मग 4 2 जार किती झाले 8 into e to the power 4x divided by e to the power 4x plus 1 चा whole square and this much is the answer. या पद्धतीचा आपल्याला आन्सर भेटते. y is equals to e to the power root of x plus 1 upon e to the power root of x minus 1. आता quotient rule आपण यूज करतोय. Now differentiate y with respect to x and therefore dy by dx is equals to d dx of e to the power root of x plus 1 upon e to the power root of x minus 1. So क्वोशिएंट रूल नुसार काय झालं आहे e टू द पॉवर रूट ऑफ x मायनस 1 चा होल स्क्वेअर. ठीक आहे मग डिनॉमिनेटर स्क्वेअर डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. बरोबर आहे म्हणजेच यामध्ये काय झालेलं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. e टू द पॉवर रूट ऑफ x मायनस 1 इंटू e टू द पॉवर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह झाला e टू द पॉवर रूट ऑफ x अकॉर्डिंग दिस e टू द पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x काय असतो तुम्हाला माहित आहे दॅट इज e टू द पॉवर x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x काय असतो तर 1/2 इंटू रूट ऑफ x हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यानुसार e टू द पॉवर रूट ऑफ x आणि रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1/2 इंटू रूट ऑफ x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 मायनस e टू द पॉवर रूट ऑफ x प्लस 1 इंटू e टू द पॉवर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह परत काय होणार तर e टू द पॉवर रूट ऑफ x इंटू 1/2 इंटू रूट ऑफ x मायनस 0 डिवाइडेड बाय e टू द पॉवर रूट ऑफ x मायनस 1 चा होल स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू. या दोघांमधून काय कॉमन निघतो 0 ला मी व्हॅल्यू देत नाही म्हणजेच इथे काय आलाय e टू द पॉवर रूट ऑफ x अपॉन 2 इंटू रूट ऑफ x झालेला आहे. इन द ब्रॅकेट e टू द पॉवर रूट ऑफ x मायनस 1 मायनस e टू द पॉवर रूट ऑफ x and minus into plus that is minus 1 divided by e to the power root of x minus 1 चा whole square. मग इथे this and this term get cancelled. e to the power root of x upon 2 into root of x 2 into root of x in the bracket this and this get cancelled minus 2 divided by e to the power root of x minus 1 चा whole square. म्हणजेच आता यामध्ये 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल्ड म्हणजे मायनस e टू द पॉवर रूट ऑफ x divided by root of x into e to the power root of x minus 1 चा whole square and this much is the answer. हे झालेला आहे आपला आन्सर. या पद्धतीने तुम्हाला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ओके थोडं प्रॅक्टिस करा सोपी आहे. गुंजू घे रे बेटा.